मित्रांनो नमस्कार। निसर्ग सेवा गट पानपोशी तालुका कंधार जिल्हा नांदेड यांच्या वतीने सुरू असलेल्या दररोज एक रोप लागवड चळवळीत आज अखंडपणे 1297व्या दिवशी आपल्या सिद्धेश्वर महादेव मंदिर पानपोशी येथे दररोज एक रोप लागवड चळवळीत रोप लागवड करण्यासाठी नांदेड येथून विशेष रोप लागवड करण्यासाठी आणि या दररोज एक रोप लागवडी चळवळीबद्दल त्यांना माहिती समजल्यामुळे नांदेड येथून आदरणीय महोदया कुंटुरवार ताई, सुरोषताई व चलिंद्रवार ताई या नांदेड येथून विशेष रोप लागवड करण्यासाठी आपल्या या निसर्ग सेवा गटाच्या दररोज एक रोप लागवडी चळवळ करण्यासाठी आलेले आहेत। आणि त्यांनी आपल्या निसर्ग सेवा गटामध्ये लागवड केलेल्या आजपर्यंत लागवड केलेल्या विविध वनस्पतींचे वृक्षांची माहिती घेतली, बघितले आणि प्रचंड आनंद व्यक्त केला व यापुढे सुद्धा ते नांदेड येथून रोप लागवड करण्यासाठी विशेष नियोजन करून येणार असं त्यांच्या कळलं आणि त्यांचं निसर्ग सेवा गटाकडे खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद। दररोज एक रोप लागवड चळवळ आज अखंडपणे 1297व्या दिवशी या ठिकाणी वटवृक्षाची रोप लागवड करणार आहोत। वटवृक्ष रोप लागवड करण्यासाठी नांदेड येथून आलेले आणि शुकमारजी नायकवाडे हे आज रोप लागवड करणार आहेत। आजच्या अखंड 1297व्या दिवशी आपल्या गावचे सुपुत्र शुकमारजी नायकवाडे व स्वरा तसेच मंगेश पाटील यांच्या शुभ हस्ते वटवृक्षाची रोप लागवड करतोय आपण। वटवृक्षाची रोप लागवड करण्यासाठी ते नांदेड येथून आपल्या निसर्ग सेवा गटाच्या दररोज एक रोप लागवड करण्यासाठी ते आलेले आहेत। त्यांची मुलगी स्वराली नायकवाडे यांच्या शुभ हस्ते सुद्धा आपण या ठिकाणी रोप लागवड करतोय। आज या ठिकाणी रोप लागवड करतोय आपण वटवृक्षाची आणि आपण त्याला जगवण्यासाठी हे ठिबकचं बंडल ठिबक सुद्धा आपण आतरून ठेवलेलं आहे। त्यास पाणी देण्यासाठी या ठिबकच्या नळीचा सुद्धा आपण या ठिकाणी वापर करणार आहोत उन्हाळ्यामध्ये। या सिद्धेश्वर महादेव मंदिरावर विविध वटवृक्षांची रोपे लागवड करून आपण या सिद्धेश्वर महादेव मंदिर माळाला ऑक्सिजन पार्क बनवणार आहोत। झाडे लावा, झाडे लावा, झाडे लावा, माझे गाव हरित गाव, माझे गाव। धन्यवाद।